नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स. प्रॉब्लेम असा आहे x+6 डिवायडेड बाय x इंटू x+1 इंटू x+4. हे कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिलं आहे, त्याचं आपल्याला सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. कोणत्या टाईपचे फॅक्टर्स आहेत हे कळलं की आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. कोणत्या टाईपचे आहेत? हा लिनियर आहे, हा पण लिनियर आहे, हा पण लिनियर फॅक्टर आहे. लिनियर म्हणजे x⁻1 आहे का बघायचं सगळ्या टर्मला. सो x⁻1 आहे, 1 आहे, 1 आहे, म्हणजे सगळे तिन्ही फॅक्टर लिनियर आहेत. आणि 3 फॅक्टर आहेत म्हणजे 3 कॉन्स्टंट येणार आहेत. तर त्याचं सिम्पल फॅक्टरमध्ये आपण कसं लिहू शकतो? पार्शियल फ्रॅक्शनमध्ये 3 डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स आहेत, त्यामुळं पहिला कॉन्स्टंट डिवायडेड बाय पहिला फॅक्टर प्लस दुसरा कॉन्स्टंट डिवायडेड बाय दुसरा फॅक्टर प्लस तिसरा कॉन्स्टंट डिवायडेड बाय तिसरा फॅक्टर. आता याचं LCM फाइंड करायचं. इकडची बाजू आहे तशीच x+6 डिवायडेड बाय x इंटू x+1 इंटू x+4 इज इक्वल टू एचा डिनॉमिनेटर सोडायचा आणि राहिलेल्या 2 डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं. सो x+1 इंटू x+4 प्लस b इंटू बीचा सोडायचा, राहिलेल्या दोन्हीनं मल्टिप्लाय x आणि दुसरा x+4 प्लस सीचा सोडायचा आणि राहिलेल्या 2 मल्टिप्लाय x आणि x+1 आणि सगळ्याला डिवायडेड बाय तिन्ही डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन x+1 x+4. दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे कॅन्सल होईल. राहील काय मग? x+6 इज इक्वल टू a इंटू x+1 x+4 प्लस b इंटू x+4 प्लस c इंटू x+1. राईट, हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता आपल्याला कॉन्स्टंट फाइंड करायचे आहेत ए, बी आणि सी. मग पहिल्यांदा ए फाइंड करूया. त्यासाठी बी आणि सी 0 करायचं. बी आणि सी मध्ये कॉमन काय आहे? एक्स कॉमन आहे. मग एक्स 0 पुट करायचं म्हणजे हे बीची टर्म 0 होईल, सीची पण 0 होईल एक्स जर 0 पुट केलं तर. सो पुट करूया आपण. पुट इज एक्स इज इक्वल टू 0. सगळीकडे एक्स इज इक्वल टू 0 पुट करा. 0 + 6 इज इक्वल टू ए इंटू 0 + 1 1 0 + 4 आणि इथं 0 असल्यामुळं बी इंटू 0 पूर्ण टर्म 0, सी इंटू 0 पूर्ण टर्म 0, त्यामुळे पुढचं लिहित नाही. सो 6 इज इक्वल टू ए इंटू 1 इंटू 4 काय येणार? 4 इकडे डिवाइड होईल. ए इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 4 म्हणजेच 2चा भाग जातोय. ए इज इक्वल टू 2×6 2×4 3/2. राईट, ए ची व्हॅल्यू आली. आता बी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यासाठी काय पुट करावं लागते बघूया. बी ची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर ए आणि सी 0 केला पाहिजे. मग ए आणि सी मध्ये कॉमन काय आहे? x+1 x+1 सरळ 0 पुट करून टाका. x+1 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू काय येईल? हे +1 इकडे आले की -1. x इज इक्वल टू -1 पुट करावं लागेल. सो पुट x दोन्ही पण लिहितो मी. x+1 इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू -1. सो पुट करूया आता. एक्सच्या जागेवर -1 आहे. -1 प्लस हे 6 आहे तसंच इज इक्वल टू x+1 0 आहे त्यामुळे ही पूर्ण टर्म 0 होईल. आता बी ची टर्म b इंटू एक्सची व्हॅल्यू आहे -1 आणि एक्सची व्हॅल्यू आहे -1 आणि प्लस ते 4 आणि पुढं सी मध्ये परत x+1 आहे. x+1 आपण 0 पुट केले त्यामुळं ही टर्म पण 0 होईल, ती मी लिहित नाही. -1 + 6 काय होणार? +5 इज इक्वल टू बी इंटू -1 आणि हे -1 + 4 +3 त्यामुळे हे 3 इंटू -1 -3 होणार. सो 5 इज इक्वल टू -3 इंटू बी. -3 इकडे डिवाइड होईल म्हणजे बी इज इक्वल टू काय येणार? 5 डिवायडेड बाय -3 म्हणजे -5/3. सो ही आली कॉन्स्टंट बी ची व्हॅल्यू. आता सी ची व्हॅल्यू. सी साठी काय पुट करावं लागते बघूया. आता बघा, सी काढायचं असेल तर ए आणि बी 0 केलं पाहिजे. ए आणि बी मध्ये कॉमन काय आहे? x+4 x+4. सो x+4 इज इक्वल टू 0 पुट करायचं म्हणजेच x इज इक्वल टू काय होणार? हे +4 आहे इकडे गेले की -4. हे पुट करायचे आपल्याला. सो पुट करूया. एक्सच्या जागेवर -4 प्लस हे 6 इज इक्वल टू
आता बघा एच्या टर्ममध्ये एक्स प्लस 4 आहे ते 0 आहे, त्यामुळे ही पूर्ण टर्म 0. बीच्या टर्ममध्ये एक्स प्लस 4 आहे ते 0 आहे, त्यामुळे ही पण टर्म 0. राहिली सीची टर्म. सी इंटू एक्सची व्हॅल्यू आहे -4, एक्सची व्हॅल्यू आहे -4 आणि ते +1. सो -4 + 6 2 होणार इज इक्वल टू सी इंटू -4 इंटू -4 + 1 -3. सो -4 इंटू -3 +12. सो इज इक्वल टू +12 इंटू सी. -4 इंटू -3 +12 येणार, मायनस प्लस आणि 4 इंटू 3 12. सो सी इज इक्वल टू काय ना, हे 12 इकडे डिवाइड होईल. सी इज इक्वल टू 12 डिवाइड म्हणजे 2 डिवायडेड बाय 12. 2चा भाग जाईल 6. सो सी इज इक्वल टू 1/6. तिन्ही कॉन्स्टंट आले. ए 3/2 आलं, बी -5/3, सी 1/6. आता ते इथं पुट करूया. इथं खाली लिहितो मी आता आन्सर. एक्स प्लस 6 डिवायडेड बाय एक्स इंटू एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 4 इज इक्वल टू एची व्हॅल्यू आहे 3/2 डिवायडेड बाय एक्स प्लस बीची व्हॅल्यू आहे -5/3 डिवायडेड बाय एक्स प्लस 1 प्लस सीची व्हॅल्यू आहे 1/6 डिवायडेड बाय एक्स प्लस 4. असंच ठेवा किंवा हे मायनस साईन इथल्या हे 2 खाली डिवाइड करू शकता, 3 खाली, 6 खाली मल्टिप्लाय करू शकता. तर हे आहे कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिलं होतं त्याचं सिम्पल फ्रॅक्शनमध्ये रिझॉल्युशन किंवा कन्व्हर्जन. ओके, थँक्यू.